वंदे मातरम. मी निर्भय महाराष्ट्र पार्टी चांदवड तालुका अध्यक्ष समाधान आहे. आज इथं या तहसील कार्यालयामध्ये इथं गौण खनिज शाखेचा हा कर्मचारी खरोटे म्हणून हा आम्हाला 2 तास आपण फिरवतो. इकडे आता तिकडे बसेल साहेबांसमोर बरोबर आत्महत्येची धमकी देतो आम्हाला. हा मेला तरी फरक पडणार नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने सांगतो. इकडं फास घ्यावा आत्ता आत्ता दाखवा कसा काय गेलो ते बघा आत्ता तो आम्ही एफबीला नोट करतो. यांनी चांदवड तालुक्यातल्या संपूर्ण गौण खनिजामध्ये ओरडतो बघा. फक्त पेपर विचारतो शांततेत. हे बघा कसं ओरडतो. ऐका पूर्ण ऐका त्याच कसं ओरडतो बघा तो. या पत्रासंदर्भात तुम्ही मला काय बोलले आमच्याकडे काहीच माहिती नाहीये. मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. म्हणजे उत्तर मागितल्यानंतर अशा अधिकारी जर या अधिकाऱ्याने उद्या आत्महत्या करून घेतली तर याला कोणी जबाबदार नाही. स्वतः जबाबदार आहे. कारण प्रत्येक गौण खनिजामध्ये पैसे खायले. तू शांत राहिला ऐकू द्या. ऐका पूर्ण ऐका थांबा. पुढे पुढे करू राहिला. तुम्हाला पत्र मागतो आम्ही बाकीच काहीच मागत नाही. पहिल्यापासून आम्ही प्रेमात विचारलो. याच्यात आता इथला जो गौण खनिज शाखेचा जो खरोटे म्हणून कर्मचारी आहे त्यांनी गेल्या पैसे खाऊ नका त्याच्या गरज आमच्या सांगितलं काही चुकीच आहे. खायला नसलं तर मरायची पाळी येणार नाही. तर आता इथं या त्याने सांगितलं मला अर्ज करून आण म्हणे. तर त्याने आता इकडं या प्रत्येक बघा तळेगाव असेल, काळखोडे असेल, गंगावे असेल, रायपूर असेल, पाथरशेंबे असेल, परसूल असेल असे आमच्याकडे जेवढे प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात याच्याकडे एकही कागद सापडत नाही. तो म्हणजे चांदवड महसूल शाखेचा तहसील मधला खरोटे म्हणून गौण खनिज शाखेचा कर्मचारी. आणि आताच आम्ही त्याचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला. तर तो व्हिडिओ मध्ये कसा कागद होता पाहिला का. आम्ही प्रेमात बोलत होतो. फेसबुकला अजिबात नव्हतं. कागद द्या भाऊसाहेब. आम्ही गेल्या 4 वाजेपासून त्याच्या पै बसलो तरी पण त्यांनी आम्हाला शेवट आत्महत्येची धमकी देऊ राहिला. मी इथं तुमच्या नावाने आत्महत्या करून घेईल. मी तुमच्या नावाने लिहून ठेवील. अरे तू नाव नाही तू आत्महत्या केली आमच्या फेसबुकला तरी आम्हाला फरक पडणार नाही. कारण तू चांदवडच्या सगळ्या गौण खनिज शाखे म्हणजे गौण खनिजाच्या तक्रारींमध्ये पैसे खालेले. एक मिनिट म्हणतो तो व्हिडिओ इकडे आणा बाला. बाकी डबल दाखवू द्या. डबल दाखवू द्या सगळ्या. तर यांनी तो व्हिडिओ आत्ताचा आता याने आम्हाला धमकी दिली की मी आत्महत्या करून घेईन. मला तरी फरक नाही. माझा आत्ता नवी कॅमेरा चालू. आत्ता मी द्वारे आणून देतो तुला चांदवड मधून. तू आत्ताच्या आत्ता फाशी घे. पण गौण खनिजाचा पैसा खायला बाहेर काढ. तो अजिबात तुला पसू देणार नाही. आम्ही अजिबात नाही पसू देणार. हे बघा मागे बघा की डबल दावे द्या. शांततेत बोलतोय एकदम. आता हे प्रकरण आहे रायपूरचं बरं का. हे बघा आता किती गौण खनिज शाखेत चोऱ्या करतो बघा. आवाज तुम्हाला पत्र मागतो आम्ही बाकीच काहीच मागत नाही. तेव्हा डबल सगळ्याला दाखवू असे माजुरेला अधिकारी आम्हाला नाही पाहिजे. गागू नका. तुम्हाला पत्र मागतो आम्ही बाकीच काहीच मागत नाही. गागू नको तू. तुझ्या टेबलला चोऱ्या केल्या तू. समज भाऊ इकडे बोलतो. हा याचं पगारात भागत नाही म्हणून हा प्रत्येक रॉयल्टीच्या नावाखाली पैसा खातो आणि इथं लोकांना येऊन येड्यात काढतो. आता या इथं त्यांनी जर रीड चोऱ्या करायला नसत्या तर कागद धाडाधड बाहेर काढलीच ती.
ते प्रकरण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून माझ्या मतानं 19 डिसेंबर 2022 22 पासून जर प्रकरण आहे तर मग हा इतके दिवस इकडे करतोच काय. त्याच्यावरचा प्रांत वर बसेल तो प्रांतानं बी ते प्रकरण फेटवून टाकलं. खालच्या तहसीलदार साहेबांना जर त्याचा निकाल दिला होता 1,34,00,000 तर प्रांताच्या काय बुडाला लागली होती कळ एवढी. प्रांतानं त्या प्रकाराला स्टे दिला, त्यानं अपील करण्यासाठी चान्स दिला. अरे चोऱ्या करायचं नाही ना, तुमचा पगारात भागवा ना बाबो. कशासाठी चोऱ्या करू राहील तुम्ही? अरे लोक तुम्हाला तक्रारी करत्या, तुम्हाला आम्ही पगार देतो. तो पगार कशासाठी देतो माहितीये का? या तालुक्यामध्ये ज्या होत असलेल्या चोऱ्या आहेत त्या थांबवण्यासाठी तुम्हाला पगार भेटतो, म्हणून शेण खाण्यासाठी पगार नाही. पगारातच भागवा, तुमचे आयुष्य आराम अजिबात नाही चालणार. आता इकडे बसलेला प्रांत, वर बसलेला प्रांत कडलक म्हणून काय नाही, पहिल्यांदा घेतो काय नाही त्याला कडलक, कैलास कडलक. कडलक साहेब, तुम्ही खूप चोऱ्या करू राहिले. चांदवड तालुक्यातल्या खूप चोऱ्या, खूप रस्ते खाल्ले, खूप पांदण रस्ते याच्यामध्ये चोऱ्या चालू आहे. खूप सर्वे नंबरच्या रस्त्यांची तुम्ही हे चालू आहे. तर या बघा आता पुढून या समोरून, तर या प्रांताच्या चोऱ्या झाकण्यासाठी इकडे खाली हा चोर बसून ठेवले खरोटे म्हणून, याच्या त्या चोऱ्या झाकायचं काम सारखं वेळोवेळी करून आम्हाला मारायच्या धमक्या देतो. या मारायच्या धमक्या सरकारी अधिकाऱ्याच्या अजिबात खपून घेणार नाही आम्ही. कारण तुम्ही जर शेण खायला नसाल तर तुम्ही मारायच्या धमक्या आम्हाला अजिबात देणार नाही. प्रांत साहेब, तुम्ही वर बसला असतील तर तुम्हाला ही ऐकणूक आहे. आणि तहसीलदार साहेब आताच रजेवर आहे, त्यांची काही चूक नाही. त्यांनी त्या तक्रारीचं निरसन केलं होतं. 1,34,00,000 आसपास दंड पण केला होता. तालुक्यामध्ये सगळ्या चोऱ्या करून आणि इकडे प्रशासन चालू आहे. यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टी जर चेक केल्या ना तर खूप मोठं कोटीत प्रॉपर्टी म्हणजे आल्याकडून यायला पगारात यांचं होतं कसं केवढं कोटीमधलं. तर या गोष्टी इथल्या या लोकांनी आम्हाला धमक्या द्यायच्या आधी 10 टाइम विचार करायचा. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीशी बोलताना एकदम इज्जतीत बोलायचं. मारायच्या धमक्या अजिबात चालणार नाही. तुम्ही रस्ते खाल्ले, रस्त्यामधले पैसे खात्या, लोकांच्या गौण खनिजामध्ये चोऱ्या करीत असतील, एखादा गरीब जर असेल त्याचे जर 2 ट्रॅक्टर पकडले तर त्याला तुम्ही लाखाचे दंड करत्या. आणि इकडे ठेकेदाराची पाठराखण करत्या. आदर चोरांनो, तुमचे पैसे जर पगारात भागत नाही ना तर तुम्ही तिकडे आत्महत्या करून घ्या. तुझ्या आत्महत्याचा आत्ताचा जो धमकी आहे ती खरीच आहे, कारण तू पैसे खायले म्हणून तू धमकी देतो आम्हाला. तळेगावच्या मॅटर मध्ये खूप पैसा खायले, कागद गायब करतो तू. कोणताच गौण खनिज नाही का त्याच्यामध्ये पैसा खायला यानं सोडेल. आता यानं जर आत्महत्या केली ती तर कॅमेरा चालू राहील, त्याची आत्महत्या आम्ही सगळ्या जगाला दाखवतो. समाधान भाऊ, या तहसील मधला तहसील दाखव. एक मिनिट सर, एक मिनिट. गौण खनिज रोहिण ताईच्या जागेवरती चार्ज घ्यायचा. त्यांनी शेण खायला असं. बोला ना, एक मिनिट बोलते. हो साहेब, वंदे मातरम. साहेब वंदे मातरम. हॅलो साहेब, वंदे मातरम. नमस्ते, बोला. हा साहेब, इकडं चांदवडच्या महसूल शाखेमधला गौण खनिज कर्मचारी इडला शाखेचा खरोटे म्हणून खरोटे, तो आम्हाला म्हणतो मी आत्महत्या करून गेली, तुम्ही माझ्याकडे कागद मागायचे नाही. काय प्रॉब्लेम साहेब कागद देण्याचा या गौण खनिजाच्या बाबतीत? तुम्ही त्यांच्या तहसीलदार साहेबांना विचारलं साहेब रजेवर आहे. ऐका साहेब, ऐका. साहेबांचे वडील कसं चालेल? तुम्हाला विचारायचंच नाही आम्हाला, त्याच्याकरताच फोन लावू नको ना. सगळी उत्तर उडीचीच भेटणार आहे मला माहिती ना. ती करबन पिचकट तिकडे. तहसीलदार साहेब रजेवरती. अरे सगळे चोर आहेत, नको दाखव त्यांना काही नको. नायब तहसीलदारच बी उत्तर देत नाही. तुम्ही कॉल करा त्यांना, करा कॉल त्यांना. ही उडीची पद्धत आता इथे चालली आहे. आता आम्ही मध्ये जातो, आता मध्ये जामार असल्यामुळे